आणि नागपूरमधल्या 951 झोपडपट्टी धारकांना स्थायी भाडेपट्टी वाटप करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते स्थायी भाडेपट्टी वाटप केले जाणार। नागपूर शहरातील 951 झोपडपट्टी धारकांना मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते स्थायी भाडेपट्टे वाटप करण्यात आले। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढल्यानंतर आणि झोपडपट्टी वासियांना त्यांच्या हक्काचे पट्टे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसला। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। आपल्यासोबत असे अनेक जे गरजू आहेत, जे अनेक वर्ष जे आहेत ते वसाहतीत राहत होते आणि अतिक्रमण धारक आहेत, सगळे आपण त्यांच्याशी त्यांच्या भावना जाणून घ्या। आजी, काय नाव आहे तुमचं? लीलाबाई। काय तुम्हाला घर मिळालं आहे, कसं वाटत आहे? हा? घर मिळालं तुम्हाला, कसं वाटत आहे? पट्टे मिळालाय, कसं वाटतंय? कसं वाटतं तुला? चांगलं। त्यांच्यासोबत त्यांचे नातू आहेत, काय सांगाल, कशा प्रकारची तुम्हाला भावना व्यक्त होतात? मला खूप आनंद होत आहे। त्याबद्दल आम्ही खूप दिवसापासून इच्छुक होतो आमचा स्वतःचा पट्टा मिळावा म्हणून। बस काय म्हणजे आज जेव्हा तुम्ही हे सगळं तुमच्या हातात जेव्हा मिळालं कागद, त्यावेळेस काय भावना होती तुमची? आमच्या भावनामधून आनंद पण आम्हाला वाटत होतो बस। नागपुरातील असे अनेक अतिक्रमण धारक आहेत, त्यांना पट्टे मिळाला, पण त्यांच्याशी भावना काय वाटते, कसं वाटते काकू तुम्हाला जेव्हा पट्टा तुमच्या हातात मिळाला, कागद मिळाला, काय वाटते? आम्हाला चांगलं वाटत आहे आता आमच्या हक्काचे आम्ही हक्काचे मालक झालो आहोत। कुठे राहत होता तुम्ही? नंदनवन, राजेंद्र नगर, नंदनवन गल्ली नंबर। कसं वाटतं तुम्हाला? पुष्कळ छान वाटत आहे। जे देवाभाऊचे जे कार्य झालेलं आहे आम्हाला त्यांच्या सहकार्य लाभलेलं आहे, त्याच्यासाठी धन्यवाद। काय वाटते आज तुम्हाला अतिक्रमण धारक पट्टे मिळालेले आहेत, काय भावना काय तुमची? ठीक आहे, एकदम बढिया आहे। भावनेत हे पट्टे आपल्या हातात दिलं, एकदम छान झालं ते। किती वर्षापासून तुम्ही? मी 40 वर्षापासून आहोत तिथं। कॅमेरामॅन दीप मिश्रासह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।